श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. बघा, आपल्या व्हिडिओमधून आपण प्रत्येक वेळा काही ना काही नवीन सेवा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून बऱ्याच जणांना खरंच एक उमेद नवीन येते. प्रत्येक वेळा त्यांना एक हे येतं की ह्यांच्या बाबतीत जर या गोष्टी घडू शकतात, तर आपण जर स्वामींची सेवा केली तर स्वामीसुद्धा आपली नक्कीच साथ देतील. आणि स्वामी बघा, त्यांच्या दरबारात एखादी काडी जरी उचलली तरी सुद्धा त्याचा आपल्याला पूर्णपणे परतफेड करून देतात. स्वामींना माहिती असतं की आपल्याला कोणत्या वेळी काय द्यायचं, कोणत्या वेळा कोणती सेवा द्यायची किंवा कोणत्या संकटातून आपल्याला कसं बाहेर काढायचं. प्रत्येक वेळेला स्वामींना आपल्या भक्ताची काळजी असते. त्यामुळे कधी ते स्वप्नात येऊन दृष्टांत देतात किंवा कधीतरी कोणाच्या द्वारे ते बोलून आपल्याला काही गोष्टींसाठी सतर्क करतात. आणि काही वेळा तर बघा, ज्यावेळेला आपल्याला काही गोष्ट बघा अचानकच आपण काहीतरी सोबत घेऊन जातो आणि अचानक त्यावेळेला त्या गोष्टींची अचानक गरज पडते आणि आपण ती गोष्ट जी आहे ती असं म्हणतो की चला बरं झालं आपण ह्या सोबत वस्तू होत्या किंवा ह्या गोष्टी सोबत होत्या म्हणून आपण या संकटातून वाचलो. तसंच जे आहे ते इथल्या ताईंच्या बाबतीत घडलेलं आहे. ताई सांगतात की बघा, दादांना ते नेहमी काही गोष्टी आहेत ते सोबत ठेवायला लावतात. आपल्या केंद्रामध्ये प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर उपाय आहेत. जसं स्वामींचं संरक्षण यंत्र आहे, वाहन संरक्षण यंत्र आहे किंवा पांढरीची काठी झालं. त्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की दिसायला जरी छोट्या असल्या किंवा कमी जरी किंमत असली फार, तरी त्याचे जे आहे ते खूप मोठे-मोठे जे आहेत ते आपल्याला संरक्षणासाठी उपयोगात येतात. आणि ज्यावेळेला हे उपयोगात येतात त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत कळते. तसंच जे आहे ते या ताईंच्या बाबतीत घडलं. त्यावेळेला कधीतरी त्या एरवी तर कधी सोबत त्या घेऊन जात नाहीत. पण अशा वेळेला त्यांनी अचानक त्यांना सुचवलं जसं महाराजांनी त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी लगेच ती गोष्ट जी आहे ती केली. त्यामुळे बघा, मोठ्या संकटातून त्यांची जी आहे ती सुटका झालेली आहे. तर हा जो अनुभव आहे तो चंद्रकला इप्पर यांचा आहे. नांदगाव नाशिक येथील आहे. ताईंचा अनुभव आहे. तर ते सांगतात की बघा, दादा आणि हे सगळे जे आहे ते कसे सेवेला लागले आणि त्यांच्या कुटुंबामध्ये अगोदरपासून कसे सेवेत होते. त्यांनी त्यांच्या बाकीच्या कुटुंबियाला सुद्धा त्यांनी सेवेत लावले. ह्या गोष्टींची छान त्यांनी आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. तर दादा सांगतात की लहानपणापासूनच त्यांच्या घरामध्ये जे ते दत्तप्रभूंच्या सेवेचे संस्कार होते, जे त्यांच्यावर झालेले होते. म्हणजे घरात जर बघा कोणी करत असेल, कोणाची आई करत असेल, तर नकळतपणे का होईना मुलगी सेवेला लागणारच किंवा त्यांचे पती हे सेवेला लागणारच. कारण छोट्या-छोट्या आपण जेव्हा विश्वास ठेवतो त्यावेळेला छोट्या-छोट्या गोष्टीतून अनुभव मिळायला लागतो आणि घरातले इतरत्र सुद्धा त्या सेवेकडे बरोबर वळतात. आणि स्वामींची इच्छा असते की स्वामींना सेवेत कोणाला घ्यायचं. ते बरोबर एकाला जरी सेवेला लावतात आणि हळू-हळू जसे अनुभव त्यांना द्यायला लागतात आणि घरात वातावरण स्वामीमय होऊन जातं. तसंच हे दादांच्या बाबतीत सुद्धा झालं. त्यांचे जे मोठे बंधू होते ते परमपूज्य मोरेदादांच्या संपर्कात आलेले होते आणि तेव्हापासूनच ते सेवा मार्गाशी जोडले गेले होते. म्हणजे बरेचसे जुने सेवेकरी हे होते. तर ते दादा सांगतात की लग्नानंतर मी सासरच्या मंडळीला सुद्धा स्वामी सेवेत सामील केलं. म्हणजे त्यांना काही गोष्टींची माहिती दिली, त्यांना काहीतरी अनुभव यायला लागले आणि ते सुद्धा स्वामींच्या सेवेमध्ये जे आहे ते सेवा करायला लागले. तर मग दादा सांगतात की मध्यंतरी त्यांच्या मुलाने जे आहे ते एक नवीन कार घेतलेली होती आणि त्यांचं होतं की बघा, कार घेतली किंवा कोणती नवीन वस्तू घेतली तर आपण सगळ्यात पहिले देवदर्शनाला जातो किंवा त्याला हळदी-कुंकू लावून त्याचं जे आहे ते औक्षण करतो, या सगळ्या गोष्टी करतो. तसंच दादांना सुद्धा ती कार घेऊन जे आहे ते नाशिकहून नांदगाव येथे यांच्याकडे आला होता तो दादा आणि त्यांनी कारची पूजा वगैरे केली आणि ठरविल्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते नांदगावजवळ नस्तनपूर येथे जे श्री शनी महाराजांचं मंदिर आहे आणि तिथे त्यांना जाण्याचं ठरवलं. म्हणजे आपलं दर्शनही होऊन जातं आणि कार त्या ठिकाणी आपल्याला हे पण करता येईल, दर्शनाला पण येता येईल असं त्यांची ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे मग त्यांनी सायंकाळी 7 नंतर जे आहे ते नस्तनपूरकडे निघाले. त्यावेळी थोडा पाऊस पडून गेलेला होता आणि थोडीशी सुरुवात झालेली होती जशी. तर दादा सांगतात की औरंगाबाद रोड मन्याड नदीवर पूल असून या पुलावरून गेल्यास नस्तनपूरचे अंतर 4 ते 5 किलोमीटर अंतराने जास्त होत होते. त्यामुळे त्यांनी मग थोडासा मार्ग चेंज केला आणि जी गाडी आहे ती बाभळवाडी मार्गे कार घेतली. आणि त्यावेळेला जे आहे ते नेमकं काय होतं बघा, त्याच मन्याड नदीला तिथे पूल जो होता तो तिथे अशी फरशी वजा झालेली होती. म्हणजे जी त्यावर पाणी असं साचलेलं होतं थोडंसं, त्यामुळे त्यांना अंदाज आला नाही. आता याच याच्यावर जेव्हा त्यांनी कार जेव्हा चालवायला घेतली त्यावेळेला त्यांना पुराची जाणीव झाली, की पूर आलेला आहे आणि पाणी किती वर आलेलं आहे. मग आता तिथे आल्यानंतर त्यांची जी गाडी आहे ती तिथे येऊन मध्येच बंद पडून गेली. आता ते थोडेसे घाबरले होते आणि त्यानंतर मात्र पावसाचा जोर जो आहे तो पण थोडासा वाढला होता. पाऊस जरा जोरात जास्त कोसळायला चालू झाला होता. आता त्यांना जे आहे ते कारच्या सर्व काचा मग बंद कराव्या लागल्या, कारण पाणी मध्ये यायला लागलं होतं आणि
हळू-हळू जे पाणी जे आहे ते कारच्या दरवाजापर्यंत आलेले होते. आता काय करायचं? सगळं कुटुंब कारमध्ये अडकलं होतं. परंतु ताईंना नेहमी सवय होती, की दादाजवळ नेहमी जे आहे ते संरक्षण यंत्र द्यायचं, वाहन संरक्षण यंत्र द्यायचं. त्याचप्रमाणे महाराजांचा एक छोटासा फोटोसुद्धा त्यांच्या पाकीटमध्ये ठेवायचा आणि त्या दिवशी त्यांना काय सुचलं काय माहीत त्यांनी माळसुद्धा सोबत घेतली. आता सगळे अडकल्यानंतर करायचं काय? सगळे तर घाबरले होते. लगेच ताईंनी आपली जी माळ आहे ती जपायला चालू करून दिली आणि महाराजांचं नामस्मरण चालू करून दिलं. आणि दादाकडे सुद्धा जे यंत्र होते त्यामुळे त्यांनी सुद्धा तो खिशातला फोटो जो आहे तो कारमध्ये ठेवला आणि महाराजांचा जप सगळ्यांनी चालू करून दिला आणि महाराजांनी विनंती केली, की "महाराज आता तुम्हीच यातून बाहेर काढा, कारण आम्हाला तर काही मार्ग दिसत नाहीये. आता पूरसुद्धा वाढत आहे. काय होईल हे काही सांगू शकत नाही." असं म्हणून त्यांनी जे आहे ते त्यांच्या मुलाला सांगितलं, की "आता महाराजांचं तू नाव घे आणि गाडी जी आहे ती जोरात चालू करून दे." तसंच त्यांनी केलं. सगळ्यांनी एकदाच महाराजांचा गजर केला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि गाडी चालू करून दिली. बघा गाडी चालू करून दिल्यानंतर जसं काय त्यांना महाराजांनीच गाडी चालवायला चालू करून दिली आणि जोरात ओढत आणल्या आणि त्यांनी बरोबर जे आहे तो पूल जो आहे तो पार केला आणि ते बाहेर निघून आले. आणि आल्यानंतर त्यांना कळालं, की त्यांनी बाहेर थांबले आणि थोडासा शांतपणे सगळ्यांनी महाराजांचे आभार मानले, की "यातून निघालो आम्ही सही सलामत. तुम्ही आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं." असं म्हणून सगळ्यांनी आभार मानले आणि थोडंसं जे आहे ते थांबले. त्यानंतर त्यांना काही लोकांचा जो आहे तो घोळका तिथे दिसला आणि त्यांना त्यावेळेला जाणवलं. त्यावेळेला त्यांनी बोलले, की "तुम्ही सगळे सुखरूप आहात का?" सगळ्यांनी त्यांची जी आहे ते विचारपूस केली. तर ते म्हणाले, "असं का बरं तुम्ही? आम्ही तर महाराजांच्या कृपेने सुखरूप आहात आणि महाराजांनी आम्हाला बरोबर या पुरातून बाहेरसुद्धा काढलेलं आहे." तर अहो म्हणे, "तुम्ही यायच्या 4-5 दिवस अगोदरच जे आहे ते इथे पुलावर असाच एक तांदळाने भरलेला ट्रक अडकला होता आणि तो पूर एवढा वाढला, की त्याच्यामुळे ते पलटी झाला आणि ट्रक वाहून गेला. त्यामुळं बघा आता तो ट्रक केवढा आणि ही कार केवढी." त्या हिशोबाने बघा म्हणजे महाराजच सोबत आमच्या गाडीसोबतच होते आणि त्यांनीच आम्हाला बाहेर काढलं. त्यावेळेला आम्ही थोडंसं घाबरलो सुद्धा आणि त्यानंतर मग महाराजांना धन्यवाद सुद्धा मानला, की "बघा महाराज, तुम्ही एवढं मोठं संकट तर आलंच होतं, परंतु तुम्ही सोबत राहून आमच्याकडून सेवा करून घेतली आणि यातून बाहेर काढले." त्याबद्दल सगळ्यांनी महाराजांचे खरंच धन्यवाद केले. बघा अनुभव खूप छान होता आणि जसं ताई सांगतात नेहमीच, की अं, सेवा ही नेहमी करत राहिली तर आपल्याला ती शिल्लक महाराज ठेवतात आणि वेळोवेळी ती उपयोगात सुद्धा आणून देतात. तसंच ताईंच्या बाबतीत सुद्धा झालं. कधीतरी त्यांनी असं वाटलं त्यांना की आपण माळ घेऊन सोबत जाऊ आणि जाता-जाता जेवढा जप होईल तेवढा आपला करू. एरवी तर आपण गोष्टीच करतो असं म्हणून त्यांनी सहज माळ घेतली आणि ती माळ तिथे जपायला त्यांना लगेच हे झाली. बऱ्याच वेळा स्वामी जे आहे ते आपल्याला बऱ्याच गोष्टीतून सतर्क करून देतात. काही जर संकट येणार असेल तर कोणाच्या तोंडून तरी ते वदवून घेतात किंवा काहीतरी आपल्या मासिकाद्वारे किंवा केंद्रात गेल्यानंतर मार्गदर्शन ज्यावेळेस ताई करतात, त्यावेळेला सुद्धा काहीतरी गोष्टी आपल्या कानावर पडतात आणि आपल्याला सतर्क करतात. फक्त आपल्याला जी आहे ती गरज असते ती महाराजांवर दृढ विश्वासाची आणि त्यांनी जे काही आपल्याला सतर्क केले त्याबद्दल आपल्याला लक्षपूर्वक ऐकून ती गोष्ट अवलंबून घेण्याची. तरच आपण जे आहे ते त्यातून निघू शकतो. एरवी तर महाराज आपल्या सोबत असणारच आहेत, परंतु महाराज आपल्याला वेळोवेळी काळजी घेतात. कधीतरी ते स्वप्नात दृष्टांत देऊन सुद्धा आपल्याला त्या सेवेपर्यंत पोहोचवतात. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवातून कळत आहेत आणि प्रत्येकाचे अनुभव खरंच काही ना काही घेण्यासारखे आहेत. तुम्ही सुद्धा केंद्रात जात राहा. गेल्यानंतर तुम्हाला बघा बऱ्याचशा अशा छोट्या-छोट्या सेवा मिळतील, माहिती कळेल आणि हळू तुम्ही सुद्धा सेवेला अगदी नेहमी आणि नित्यनेमाने जाल. हे नक्की आहे. तर स्वामींची केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. कुठं नाही कुठं ते कोणत्या ना कोणत्या रूपात बरोबर आपल्याला पुढे येऊन संकटातून बाहेर काढतात. स्वामींचा मार्ग हा खूप मोठा आहे आणि आपण छोट्या-छोट्या सेवेपासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा आपले मोठे-मोठे संकट जे आहे ते स्वामी अगदी अलगद बाजूला काढतात आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखकर करून ठेवतात. आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत. प्रत्येक घरामध्ये शिक्षणापासून मुलं हट्टी असण्यापर्यंत किंवा बघा बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टीतून आपल्याला काही ना काही त्रास जाणवतो. या सगळ्या जे आहे ते सेवेवर जे आहे ते एकच केंद्रामध्ये गेल्यानंतर सेवा जर घेतली तर त्यातून मार्ग मिळत राहतो आणि आपल्याला जे आहे ते त्यातून संकटातून मुक्तता मिळत राहते. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करा केंद्रात जाण्याचा, तिथे जाऊन सेवा करण्याचा. नसेल तर जवळपास केंद्र तर तुम्ही घरीसुद्धा सेवा चालू करून द्या. अगदी छोट्या सेवेपासून तुम्ही जर सुरुवात केली तर हळू कोणातरीद्वारे तुम्हाला त्या सेवेची अधिक माहिती मिळेल, सेवेची गोडी लागेल आणि हळू तुमच्याकडून स्वामी सेवा करून घेतात. जिथे आवड आहे तिथे सवडही नक्कीच मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा आणि स्वामींची सेवा करायला लागल्यानंतर बघा छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंदसुद्धा मिळायला लागतो.
आपल्याला त्यांचे खरंच किती आभार मानावे असं होतं. कारण अगदी छोट्या-छोट्या गोष्टीतून ते ते आपल्याला अगदी अलगद बाहेर काढतात. नकळतपणे आपल्याला कळत सुद्धा नाहीत, की आपल्याला काय त्रास होणार होता आणि स्वामींना अगोदर कळतो, तर स्वामी सतर्क करून आपल्याला त्यातून बाहेर काढतात. त्यामुळे प्रत्येकाने छोट्या सेवेपासून सुरुवात करायला नक्की चालू करा आणि मोठे-मोठे अनुभव घ्या आणि जसे अनुभव येतील तसे इतरांपर्यंत ते पोहोचवण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करा. कारण ही फार मोठी सेवा आहे. स्वामी प्रत्येकाला हे कळणं जरुरीच आहे. कारण स्वामींच्या जे सेवेमध्ये जे आहे ते अगदी नियम काहीच नाहीत. आपण जर असं नाही की असं केलं पाहिजे, त्या गोष्टी तशाच केल्या पाहिजे, एवढा वेळ सेवा केली पाहिजे. त्या मार्गामध्ये असं आहे की तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही सेवा करत राहा आणि त्यातून तुम्ही बघा मोठे-मोठे तुमचे चमत्कार तुम्हाला तुमचेच पाहायला मिळतील. तुमचं आजचं आयुष्य तपासून पहा आणि स्वामीला सेवेला लागल्यानंतरचं तुमचं आयुष्य तपासून बघा. तुम्हाला तुमच्यात किती फरक जाणवेल. तुम्हाला तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतः खूप कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटेल. प्रत्येक गोष्टीवर जे आहे ते उपाय मिळालेला दिसेल आणि आयुष्य जे आहे ते अधिक सुखकर होईल. त्यामुळे प्रत्येकाने स्वामींच्या सेवेला नक्की प्रयत्न करा आणि जेवढी होईल तेवढी सेवा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. अनुभव शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हाच अनुभव सुद्धा खरंच खूप छान होता. तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन आणि भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.